नमस्कार, मी प्रीती खंडागळे. सध्या सगळीकडेच महानगरपालिकांच्या निवडणुकांना अगदी काही दिवस शिल्लक राहिलेत. तसंच आपण आहोत ठाणे महानगरपालिकेतील दिवा या प्रभाग क्रमांक 28 मध्ये जे आपल्यासोबत अधिकृत उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मी ॲडव्होकेट रोहिदास भामा मुंडे, प्रभाग क्रमांक 28 ड या ह्याच्यातून उभा आहे. सर, दिव्यातील सगळ्यात मूळ प्रश्न आहे पाण्याचा. पाण्याच्या विषयी तुम्ही काय नियोजन करणार आहात जर तुम्ही निवडून आलात तर? आणि तुम्हाला काय वाटतं लोकांच्या इथल्या समस्या असतील त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बघा, ठाणे महानगरपालिका स्थापन होऊन जवळजवळ आता 30 वर्षे झाली. दिवा हा 30 वर्ष झाले ठाणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला आहे. परंतु आज 30 वर्षात बघा, दिव्याची लोकसंख्या ही 5 लाखाच्या वरती गेलेली आहे. परंतु या 5 लाख लोकसंख्येला जे पाणी पाहिजे ते पाणी अजून हे सत्ताधारी देऊ शकले नाहीत. गेल्या 2 वर्षापूर्वीच 212 कोटी रुपये हे दिव्याच्या रिमॉल्डिंगसाठी आले होते. त्याचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ते उद्घाटन केलं होतं. परंतु जे उद्घाटन केल्यानंतर आजपर्यंत बघाल की लोकांना पाणी मिळालेलं नाही. म्हणजे रोज पाण्यासाठी दिवेकरांनाही वणवण करायला लागते. तुम्ही मुंब्रादेवी कॉलनीत बघाल तर आज कित्येक वर्ष झाली लोकांना पाण्या वाचून वंचित राहिलेले आहेत. ते एक दिवसाआड पाणी येतो. जर त्या लोकांना तुम्ही एक दिवसाआड पाणी देताय तर मग तुम्ही पूर्ण महिन्याचं बिल कसं काय घेता? हे महापालिकेला पहिले लाज वाटली पाहिजे की जर तुम्ही लोकांना पाणी देत नाही तर त्यांच्याकडून बिलं घेता कशी? आज ज्या लोकांना तुम्ही बिलं देत आहे, कित्येक दिव्यातली नागरिक आहेत ते कंप्लेंट महापालिकेला करतात की पाणी आम्हाला येत नाही, आमच्या नळाला पाणी येत नाही. परंतु महापालिका सांगते की नाही, तुम्ही ते बिल भरा, पाणी येईल. मग जर त्या लोकांना पाणी मिळत नाही आहे तर त्या लोकांनी पाणी बिल का भरावं? आणि आज जे टँकर माफिया जे दिव्यात चालू आहे, हे त्या टँकर माफियांना जर पिण्याचं पाणी जर मिळतं आहे, मग नागरिकांना पाणी का मिळत नाही? दर 1 वर्षांनी दिव्याला पाणी 5 MLT वाढवलं, 10 MLT पाणी वाढवलं. हे जर तुम्ही सांगता, मग ते पाणी जातं आहे कुठे? हे पाणी मुरतं आहे कुठे? याचा प्रथम शोध घेतला पाहिजे. आज दिवा विभागात एक बेतोडेचे इथे 3 MLT म्हणजे 1.5 MLTच्या अशा 2 मोठ्या भव्य अशा पाण्याच्या टाक्या उभारण्यात आलेल्या आहेत. मग त्या टाक्या गेल्या कित्येक वर्ष बंद आहेत. मग त्यात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी कधी होणार? आजपर्यंत ह्या टाक्या का चालू झाल्या नाहीत? कोणी ह्याच्यात भ्रष्टाचार केला? कुठल्या नेत्याचं ह्याच्यात नियोजन होतं? जर ते स्वतःला विकास पुरुष म्हणत आहेत तर गेल्या 18-20 वर्ष झाले ह्या टाक्या बंद आहेत. मग त्यांना का चालू करता आले नाहीत? मग कसले हे विकास पुरुष आहेत मला सांगा? आणि आज ज्या पाण्याच्या लाईनी चोरून लोकांना दिल्या जात आहेत, म्हणजे ज्या प्रामाणिकपणे जो दिव्यातला नागरिक पाणी बिल भरतोय त्याला पाणी मिळत नाही आहे. परंतु ज्या काही दलाल जे बसवलेत सत्ताधाऱ्यांनी, त्या लोकांना पाणी मिळतं आणि ते लोक प्रत्येक रूममधून 400 ते 500 रुपये महिन्याला घेतात आणि पाणी देतात. मग त्यांना जर पाणी मिळतं, मग नागरिकांना पाणी का मिळत नाही? हा माझा सर्वात प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि यासाठी मी गेले कित्येक वर्ष पाण्यासाठी आंदोलन करतो. पाणी हक्क आंदोलन हे सर्वात प्रथम दिव्यात आपण आंदोलन केलं होतं. त्यात आपण लोकांना सांगितलं की महानगरपालिका ही 135 लिटर हे रोजचं प्रत्येक व्यक्तीला हे पाणी देणं बंधनकारक आहे. त्यात 95 लिटर हे पिण्यासाठी आणि 45 लिटर हे आपलं बाथरूमसाठी, कपडे धुण्यासाठी, ह्याच्यासाठी वापरासाठी हा पाणी असतो. हे आपण प्रथम दिव्यातल्या नागरिकांना दाखवून दिलं की तुमचा अधिकार काय, तुम्हाला हक्क काय. 135 लिटर पाणी हे तुम्हाला रोज महापालिकेने देणं बंधनकारक आहे. परंतु महापालिका याकडे लक्ष देत नाही. म्हणून आम्ही निवडून, ज्या जनतेने आशीर्वाद आम्हाला दिला आणि निवडून आलं, ते येत्या 6 महिन्यात पाण्याचं योग्य नियोजन करून दिव्याला 24 तास पाणी कसं भेटेल याची आम्ही दखल घेऊ. पाण्यासोबतच ट्रॅफिकचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की खूप ट्रॅफिक असते, तर यातून तुम्ही दिवेकरांची सुटका कशी करणार? बघा, ट्रॅफिकची समस्या तर एवढी गंभीर आहे दिव्यात की आज इथून 3 किलोमीटरचा रस्ता आहे, दिवा आगासन रोड हा मुख्य. पण तो पार करताना पण लोकांना 1 ते 1.5 तास ट्रॉफिकमध्ये फसावं लागतं. ट्रॉफिक का होते? ट्रॉफिकचं नियोजन झालं का? तर नाही. आज रस्ते रुंदीकरण दिव्यात झाले, पण ते प्रामाणिकपणे रस्ता रुंदीकरण केला का? तर नाही केला. आज दिवा आगासन रस्ता हा 30 मीटरचा होता, त्याला 60
कोटी रुपये एवढी भरघोस निधी देण्यात आली होती. परंतु तो 30 मीटरचा रस्ता न करता तो फक्त 18 मीटरचा केला गेला. का केला गेला? मग त्याच्यात किती भ्रष्टाचार झाला? कोणाचे हात बरबडले? अधिकाऱ्यांनी कुठल्या लोकप्रतिनिधीबरोबर साठोलोटं केलं? ह्याची चौकशी झाली पाहिजे. आज जर तो 30 मीटरचा रस्ता झाला असता तर दिव्यातल्या ट्रॉफिकची समस्याही दूर झाली असती. आज तीच 18 मीटरच्या रस्त्यामध्ये आज पूर्णपणे त्या फेरीवाल्यांना बसवलं जाते. त्यामुळे जो आधीच रस्ता कमी आहे त्यात अजून जर फेरीवाले बसवले तर लोकांना चालायला जागा नाही. आज त्या फेरीवाल्यांसाठी फेरीवाला झोन तयार केला गेला पाहिजे होता. त्यांना व्यवस्थित जागा दिली पाहिजे होती. मच्छी मार्केट साठी व्यवस्थित जागा केली पाहिजे होती. पण या सत्ताधाऱ्यांना ते नियोजन करता आलं नाही. त्याच्यामुळे आज फेरीवाले हे रस्त्यावर बसायला लागले. त्याच्यामुळे ट्रॉफिकची समस्या मोठ्या प्रमाणात झाली. आज आमचे दिव्यातला नोकर वर्ग आहे हे रोज कामाला जातात. आज काही श्रीमंत वर्ग नाही, पण जो कोणी कामगार वर्ग आहे तो कामाला जातो त्याच्याकडे कमीत कमी टू व्हीलर असते. आज इथून त्यांना स्टेशनला जाण्यासाठी टू व्हीलरसाठी पार्किंगची जागा नाही. आज लोक कामाला जाताना टू व्हीलरला लावली जाते तर ती स्टेशनवरून RTOवाले उचलतात, ते घेऊन जातात आणि प्रत्येक टू व्हीलर मागे 1200 रुपये घेतले जातात आणि मग त्या गाड्या सोडल्या जातात. मग मला सांगा, आज इथला नोकरदार वर्ग आहे, आज तो 10 ते 15,000 पगार जर तो कमवत असेल आणि रोजचे जर 1200 रुपये जर तो RTOवाल्यांना भरत असेल तर तो त्याचा घर चालवणार कसा? ह्यात पण एका लोकप्रतिनिधीचा हात आहे. मी कित्येक वेळा त्या RTOला जाऊन मी हा जाब विचारला, तेव्हा ते सांगतात की इथले प्रतिनिधी आहेत हेच आम्हाला कंप्लेंट करतात आणि सांगतात की ह्या गाड्या उचला. मला तरी संशय आहे की ह्या गाड्या ज्या उचलल्या जातात ह्यात या लोकप्रतिनिधी आणि या RTOचे अधिकारी यांचं साठोलोट आहे. म्हणजे यांचं काहीतरी साठोलोटं असल्यामुळे ह्या रोज गाड्या उचलल्या सांगितल्या जातात आणि ह्याच्यातून जी काही मला येईल ह्या दोघांमध्येही वाटली जाते. माझी या कामगार वर्गाला विनंती आहे, आता तरी तुम्ही डोळे उघडा, आता तरी जागे व्हा आणि बदल घडवा आणि दिव्यात मशाल या चिन्हाला वोटिंग करून या सत्ताधाऱ्यांना घरी बसवा. कारण तुम्हाला न्याय हवा असेल, तुम्हाला पार्किंगची सुविधा हवी असेल, तुम्हाला रस्ते मोकळे हवे असेल तर यावेळी मशाल चिन्हावर वोटिंग करून जे कोणी जास्तीत जास्त मशाल चिन्हावर जे उमेदवार उभे आहेत त्यांना वोटिंग करून तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या, असं मी दिव्यातल्या जनतेला आव्हान करतो. हॉस्पिटल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे हॉस्पिटल नसल्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने ते उभारणार? बघा, हॉस्पिटलचा विषय फार गंभीर आहे. आज 30 वर्षे झाले, पण 30 वर्षात ठाणे महानगरपालिकेने अजून इथे हॉस्पिटल देऊ शकले नाही. मी वारंवार आंदोलनं केली. त्यानंतर जेव्हा आंदोलनं पहिली केली त्यानंतर पहिलं ठाणे महानगरपालिकेने मला लेखी पत्र दिलेलं आहे. आजपर्यंत या लोकप्रतिनिधीने एकाने तरी सांगावं की हॉस्पिटलसाठी ह्या लोकांनी पत्रव्यवहार केला की आंदोलन केलं आहे. हे आम्ही केलेलं आहे आणि माझ्याकडे लेखी पत्र आहे. जोपर्यंत दिव्यात हॉस्पिटल होत नाही तोपर्यंत आम्ही फिरता दवाखाना चालू ठेवू आणि तो आपल्याला यश आहे आपलं की ते आम्ही चालू केलं होतं आणि फिरता दवाखाना चालू केला. त्याच्यानंतर आम्ही परत पुन्हा वारंवार आंदोलनं केले. तेव्हा दिव्याला एक आरोग्य केंद्र जे विकास मात्रे गेट येथे चालू केलेलं आहे आणि जी हॉस्पिटलसाठी कित्येक तरी आंदोलनं आम्ही केलेली आहेत. परंतु या ठाणे महानगरपालिकेने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ही लोक जरी सांगत असतील, लोकप्रतिनिधी सांगतात की हॉस्पिटलसाठी 50 कोटी निधी आली, 60 कोटी निधी आली, 3 वर्ष झाली, 5 वर्ष झाली. अहो, पण जर 5 आणि 10 वर्ष जर तुम्ही सांगताय निधी आली, मग तुम्ही हॉस्पिटल का बांधू शकले नाहीत? का हॉस्पिटलच्यासाठी जागा रिझर्व नाही आहे का? महापालिकेचं आरक्षण नाही आहे का? मग ते आरक्षण कुठे गेलं? त्या आरक्षणाचं काय झालं? याचं उत्तर लोकप्रतिनिधी द्यावं. आणि हॉस्पिटल आम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर येत्या 6 ते 7 महिन्यात दिव्याला भाडे तत्वावरती आम्ही जागा घेऊन हॉस्पिटल चालू करू, हे आम्ही दिवेकरांना आश्वासन देतो. जर तुमची दिवा प्रभाग समिती तुम्ही भाडे तत्वावर घेऊन दिवा प्रभाग समिती चालू करता तर मग हॉस्पिटल का चालू होऊ शकत नाही? कारण त्याच्यासाठी त्या लोकप्रतिनिधी मानसिकता लागते, लोकांसाठी काहीतरी करण्याची जिद्द लागते. ही या लोकप्रतिनिधींमध्ये नाही आहे. या लोकप्रतिनिधींचं फक्त भ्रष्टाचार करायचा आणि त्याच्यातून पैसा कमवायचा, त्या पैशाच्या जोरावरती सत्तेचा माज करायचा, हेच या लोकप्रतिनिधीचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे दिव्यातल्या लोकांनी आता तरी जागं हो
आणि जास्तीत जास्त मशाल चिन्हावर वोटिंग करून उमेदवार निवडून द्या. तुम्हाला आम्ही वचन देतो, गॅरंटी कार्ड देतो आम्ही तुम्हाला. बघा, आजपर्यंत खोटे आश्वासन दिले गेलेले आहेत, पण तुम्हाला गॅरंटी आजपर्यंत कोणी दिली नाही. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की आम्हाला तुम्ही निवडून दिलात ते 6 ते 7 महिन्यात तुम्हाला दिव्यात आम्ही भाडे तत्वावर हॉस्पिटल चालू करून देऊ. डम्पिंग संदर्भात जो प्रश्न आहे, डम्पिंग बंद असून ते पुन्हा चालू करण्यात आलं आहे. आणि दुसरा प्रश्न असा की ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जाईल? बघा, डम्पिंग कोणी आणि आहे हे जग जाहीर आहे. कारण आताचे खासदार नरेश म्हस्के हे महापौर असताना त्यांनी स्वतः प्रेस समोर सांगितलं होतं, दिव्यात आम्हाला डम्पिंग आणण्यासाठी आमचे नगरसेवक रमाकांत मडवी यांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आज त्यांनी आम्हाला साथ दिली म्हणून दिव्यात डम्पिंग झाली. म्हणजे आज दिवेकरांनी जागृत व्हावं की दिव्यात जो आज कचरा पडतोय ह्याची मेहरबानी कोण, तर रमाकांत मडवी. आज दिव्याचं जे डम्पिंग ग्राउंड झाले पूर्ण दिव्याचं, याला जबाबदार हा रमाकांत मडवी आहे. म्हणून या रमाकांत मडवीला तुम्ही पाडल्याशिवाय राहू नका. कारण आज जे दिव्याचं वाटोलं लागले, आज बघा लहान मुलांना श्वसनाचे त्रास होतात, वयोवृद्ध लोकांना त्रास होत आहेत. आज आपल्याला बाहेर श्वासोश्वास घेताना त्रास होतोय. आज म्हणजे नवीन पिढी आहे जी चालताना त्यांना चालताना दम लागतोय का, हे कशामुळे, तर हवेचा बदल झाल्यामुळे, आज ही रोगराई वाढल्यामुळे त्याच्यामुळे हे झालेलं आहे. आज डम्पिंगचं आपण कित्येक वर्ष आंदोलन करत होतो. आम्ही आंदोलन केल्यानंतर हे डम्पिंग बंद झालं होतं. परंतु हे आपण डम्पिंग बंद केल्यानंतर सुद्धा आता पुन्हा त्यांनी या 5-6 महिन्यात पुन्हा दिव्याला डम्पिंग चालू केलेली आहे. आज ग्लोबल आज साबे गावात जे जागा आहे DJ कॉम्प्लेक्सच्या तिकडे गोयल बिल्डरची, त्या जागेत जबरदस्तीने आज पत्रे मारले गेलेले आहेत. आणि त्या पत्र्याच्या आतमध्ये ज्या भूमिपुत्रांची जागा आहे त्या भूमिपुत्रांच्या जागेवर अन्याय केलेला आहे आणि तिथे गुंड बसवलेले आहेत. तिथे त्या जागेत कोणाला जाऊन देत नाही. म्हणजे ही गुंडेशाही यांची चालू आहे. ही गुंडेशाही मोडीत काढण्यासाठी लोकांनी, दिव्यातल्या जनतेने आता जागृत झालं पाहिजे. आज ही डम्पिंग पुन्हा त्यांनी दिवेकरांना लादलेली आहे. तर दिवेकरांना मी प्रामाणिक आवाहन करतो की बघा, आता तरी जागे व्हा, डोळे उघडा आणि आपला स्वाभिमान जागा करा आणि यावेळी या लोकांना पाडा आणि जास्तीत जास्त मशाल चिन्हावर वोटिंग करून आमचे नगरसेवक निवडून द्या. आम्ही तुम्हाला खात्री देतो, गॅरंटी देतो की दिव्यात एकही कचऱ्याची गाडी पडणार नाही, याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. फुटपाथ असूनही चालायला जागा नसते. एवढ्या आठवडी बाजार किंवा फेरीवाले जे पूर्ण ट्रॅफिक करून बसतात किंवा त्यांचे बाजार मांडून बसतात, याविषयी तुम्ही काय उपाययोजना करा? बघा, फेरीवाला झोन झाला पाहिजे. हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे की महापालिकेचं नियोजन पाहिजे की फेरीवाला झोन. आज ते ठीक आहे, आज काही लोक बसतात, फेरी हातगाड्या लावतात, ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांच्या पोट पाण्यासाठी, त्यांचं घर चालवण्यासाठी. आमचा त्याला विरोध नाही, पण यासाठी प्रत्येक ठिकाणी फेरीवाला झोन असतो. त्यांचा झोन तयार केला पाहिजे. त्यांना जागा उपलब्ध करून ठाणे महानगरपालिकेने दिली पाहिजे. त्यांना आरक्षित जागा दिली तर त्या हातगाड्या तिथे लागल्या जातील. लोकांनाही सुविधा होईल की एका जागेवरती त्यांना भाजीपाला भेटेल, मच्छी भेटेल, हार फूल सगळं, असा एक झोन तयार केला पाहिजे. आज काय झालं, या सत्ताधाऱ्यांचीच याच लोकांना त्रास देऊन रोजचे 50 रुपये या लोकांकडून जबरदस्तीने वसूल केले जात आहेत. तर ह्या आज ज्या हातगाडीची लोक आहेत मला भेटतात, मला बोलतात, साहब हमको बहुत तकलीफ है, ये लोग हमको गाली गलौज करते, हमसे पैसा वसूल करते. हम बोलते ठीक आहे, महापालिकेने आमच्याकडून पैसे घेतले पाहिजेत, मग आम्हाला ती तशी जागा दिली पाहिजे. पण आम्हाला ती जागा दिली जात नाही. आज अख्ख्या दिव्याला माहिती आहे की या सत्ताधारी लोकच या लोकांकडून पैसा वसूल केले जातात. जवळ या लोकांकडून 10 ते 15 लाख रुपये दर महिन्याला वसूल फेरीवाल्यांकडून केले जातात. एवढा मोठा भ्रष्टाचार हा दिव्यात होतो या सत्ताधाऱ्यांकडून. त्यामुळे आज फेरीवाले पण या गोष्टीला वैतागलेले आहेत. त्या लोकांनी पण सांगेत. आणि ज्यांचा नेता हा पैसे वसूल करतो, तो नेताही यावेळी इथे त्या निवडणुकीत उभा राहिला आहे. मला बरेच जण यावेळी बोलले, साहब इसको हम ये 50 रुपये लेते हैं ना, इसको बराबर सुलावेंगे. आणि या लोकांना ते पाडणारच. म्हणून फेरीवाल्यांना पण माझी विनंती आहे की यावेळी योग्य निर्णय घ्या आणि योग्य उमेदवार निवडून द्या. इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांच्या जमिनी, त्यांच्या त्या आरक्षण तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मिळवून देणार?
बघा, विकास ठाणे महानगरपालिका करते, महापालिका सांगते आम्ही विकास करतो, पण या विकासाला जागा कोण देतो? तर इथला भूमिपुत्रच देतो. आज या भूमिपुत्रांच्या जागा आहेत म्हणून तुम्ही विकास करू शकता, डेव्हलपमेंट करू शकता. इथला स्थानिक भूमिपुत्र आगरी कोळी आहे. या आगरी कोळी भूमिपुत्रांनी नेहमीच प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी पाहिजे या भूमिपुत्रांनी त्यावेळी तुम्हाला जागा दिलेल्या आहेत. पण ह्याचा प्रशासनाने आणि ठाणे महानगरपालिकेने गैरफायदा आता भूमिपुत्रांचा घेतलेला आहे. आज ज्या काही जागा राहिलेल्या आहेत त्या जागेवरती पण BKCच्या धर्तीवरती आज 1300 एकरवरती आरक्षण टाकलं गेलेलं आहे. या आरक्षणाला या भूमिपुत्रांनी विरोध केलेला आहे. BKCच्या धर्तीवर आज तुम्ही इथे जे म्हातारडी गाव आहे त्या गावाच्या ठिकाणी आज बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे. त्या स्टेशनला आजूबाजूच्या परिसराला BKCच्या धर्तीवरती ते डेव्हलप करण्याचं सांगतात. अहो पण आज तुम्ही जर इथल्या जी गावं उठवणार आहेत सगळं दातिवली, म्हाताडी, बेतोडे, आगासन, कल्याण डोंबिवलीमधली भोपर, नांदिवली असतील, काटई असतील, निलजे असतील, ह्या गावांचा तुम्ही त्यात आराखडा तयार केलेला आणि ते गावं तुम्ही आज उठवणार आहे. तर मग आज इथला भूमिपुत्र, आज इथला मराठी माणूस जाणार कुठे? आज दिवेकरांच्या सगळ्या घरांवरती टांगती तलवार आहेत. आज तुम्ही सांगितलं होतं दिव्याला क्लस्टर होणार आहे. काय झालं त्या क्लस्टरचं झालं काय याचं उत्तर या सत्ताधाऱ्यांनी द्यावं. ते क्लस्टर न होता आज या दिव्यातल्या जे रहिवासी जे आहेत यांनी जी घरं घेतलेली आहेत, कुठल्या परिस्थितीत या दिवेकरांनी घरं घेतलेली आहेत हे प्रत्येकाला माहीत आहेत. आज इथे सामान्य वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, परंतु आज तुम्ही त्यांना बेघर करायला पण का? तर तुम्हाला त्या टक्केवारी खाण्यासाठी आज तुम्ही दिवेकरांना बेघर करायलाही तुम्ही मागे पुढे बघत नाहीत. आज तुम्ही दिवाळीच्या तोंडावरती दिवा स्टेशनच्या बिल्डिंगी तोडल्यात. काय झालं तिथं? झाला का आरोपी? का आरोपी झाला नाही? मग त्या लोकांना बेघर करून तुम्ही कमवलं काय? अहो आज तुम्ही त्या लोकांना बेघर केलंय, उद्या तुम्हाला बेघर व्हायला लागेल आणि ह्याची नांदी ही चालू झाली आहे का? तर आज तुम्ही सगळे बघा की जे लोकप्रतिनिधी आहेत ना त्यांनी त्यांच्या घरचे ॲड्रेस काय टाकलेत, स्वतःच्या घरचे ॲड्रेस न टाकता बाहेरचे ॲड्रेस टाकलेत. म्हणजे तुम्हाला तुमचे घर सोडून तुम्हाला पळावं लागलं आहे का? तर ज्या दिव्यातल्या लोकांना तुम्ही घरं इथून बाहेर काढायला निघालेत, आज तुम्हाला तुमची घरं सोडून बाहेर निघायला लागतील. कारण हे जे आरक्षणं आहेत ना, या आरक्षणाच्या जागेवरतीच या लोकप्रतिनिधी स्वतःची घरं थाटलेली आहेत, बंगले थाटलेले आहेत. पण एक लक्षात ठेवा, ही दिव्याची जनता ही तुम्हाला सोडणार नाही. ही जे तुम्ही त्यांना बेघर करायला निघालात ना, ही जनता तुम्हाला बेघर केल्याशिवाय राहणार नाही. तर हे होते दिव्यातील प्रभाग क्रमांक 28चे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार. तर अशाच आपण वेगवेगळ्या वॉर्डात जाऊन वेगवेगळ्या उमेदवारांशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी. थांबा. दिस इज ॲडल्ट कॉन्टेंट, सो इफ यू आर बिलो 18 जस्ट स्क्रोल अप. बट जे अबाव 18 आहेत त्यांच्यासाठी नाही, हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. हे माझ्या फिल्मचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या शोचं प्रमोशन नाही आहे, कुठल्या नाटकाचंही प्रमोशन नाही आहे. दिस इज प्रमोशन ऑफ वोटिंग डे. 15 जानेवारी 2026 रोजी निवडणुका आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत. सो गेट आउट ऑफ द हाऊसेस आणि वोट. आणि आपलं नाव ज्या मतदान केंद्रावर आहे तिथे जा, आपलं व्हॅलिड ID कार्ड घेऊन जा आणि वोट करा. बिकॉज वोटिंग फील्स नाईस यार. आपलं वोट आपली रिस्पॉन्सिबिलिटी. लेट्स सेलिब्रेट डेमोक्रेसी टुगेदर. हॅपी वोटिंग. कर मतदान, सांगते संविधान.